हॅलो फ्रेंड, आजच्या लेसनमध्ये कधीही वाचले नसतील असे महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत. या प्रश्नांपैकी किती प्रश्नांचे योग्य उत्तर तुमचे येत आहेत हे व्हिडिओच्या शेवटी सांगायला विसरू नका. तर फ्रेंड, आजचा पहिला प्रश्न आहे, भारताचे इंडिया हे इंग्लिश नाव कोणत्या शब्दापासून बनले आहे? या प्रश्नासाठी ऑप्शन आहेत. ऑप्शन ए हिंदुस्तान शब्दापासून, बी भारत शब्दापासून, सी इंडस शब्दापासून, डी यापैकी एकही नाही. खूप महत्त्वपूर्ण प्रश्न पाहणार आहोत. योग्य उत्तर आहे ऑप्शन सी इंडस शब्दापासून. पुढील प्रश्न, रामायण आणि महाभारत यामध्ये किती वर्षांचे अंतर आहे? त्यासाठी ऑप्शन ए 800 वर्षांचे, बी 500 वर्षांचे, सी 600 वर्षांचे, डी 100 वर्षांचे. या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन डी 100 वर्षांचे. पुढील प्रश्न, सूर्य एक काय आहे? त्यासाठी ऑप्शन ए वायू, ऑप्शन बी ग्रह, ऑप्शन सी तारा, ऑप्शन डी वरील सर्व. या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन सी तारा. पुढील प्रश्न, भारतातील सर्वात मोठे राज्य कोणते आहे? त्यासाठी ऑप्शन ए राजस्थान, ऑप्शन बी उत्तर प्रदेश, ऑप्शन सी महाराष्ट्र, ऑप्शन डी मध्य प्रदेश. या क्वेश्चनचे योग्य उत्तर ऑप्शन ए राजस्थान. नेक्स्ट क्वेश्चन, भारतात एकूण किती राज्य आहेत? त्यासाठी ऑप्शन ए 55, बी 36, सी 32, डी 28. या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन डी 28. पुढील प्रश्न, भारतातील सर्वात लांब नदी कोणती आहे? त्यासाठी ऑप्शन ए यमुना नदी, बी गंगा नदी, सी ब्रह्मपुत्र नदी, डी कोसी नदी. या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन बी गंगा नदी. फ्रेंड, तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. नेक्स्ट क्वेश्चन, भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती कोण आहेत? त्यासाठी ऑप्शन ए इंदिरा गांधी, ऑप्शन बी प्रतिभा पाटील, ऑप्शन सी सुचेतो कृपालानी, ऑप्शन डी यापैकी एकही नाही. खूप इंटरेस्टिंग आणि महत्त्वपूर्ण प्रश्न आहे आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी प्रतिभाताई पाटील. पुढील प्रश्न, भारताचे राष्ट्रीय फूल कोणते आहे? त्यासाठी ऑप्शन ए चमेली, बी गुलाब, सी झेंडू, डी कमळ. योग्य उत्तर ऑप्शन डी कमळ. पुढील प्रश्न, भारत हे नाव कोणत्या प्राचीन काळातील भव्य राजाशी संबंधित आहे? त्यासाठी ऑप्शन ए चंद्रगुप्त मौर्य, बी महाराणा प्रताप, सी भरत चक्रवर्ती, डी अशोक मौर्य. योग्य उत्तर आहे ऑप्शन सी भरत चक्रवर्ती. पुढील प्रश्न, भारतातील पहिले महिला विद्यापीठ कोठे स्थापित केले गेले? त्यासाठी ऑप्शन ए मुंबईमध्ये, बी दिल्लीमध्ये, सी कोलकातामध्ये किंवा डी बंगळुरूमध्ये. योग्य उत्तर आहे ऑप्शन ए मुंबईमध्ये. पुढील प्रश्न, प्रथम भारतीय अंतराळवीर कोण आहेत?
त्यासाठी ऑप्शन ए सुनीता विल्यम्स, बी कल्पना चावला, सी राकेश शर्मा, डी यापैकी नाही. या क्वेश्चनचे योग्य उत्तर ऑप्शन सी राकेश शर्मा. फ्रेंड, तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. नेक्स्ट क्वेश्चन. भारतात कोणत्या राज्यात वनक्षेत्र सर्वात कमी आहेत? त्यासाठी ऑप्शन ए गुजरातमध्ये, ऑप्शन बी उत्तर प्रदेशमध्ये, ऑप्शन सी महाराष्ट्रामध्ये किंवा ऑप्शन डी राजस्थानमध्ये. आणि योग्य उत्तर आहे ऑप्शन डी राजस्थानमध्ये. राजस्थानमध्ये पाणी खूप कमी प्रमाणावर आहे, त्यामुळे त्या ठिकाणी वनक्षेत्र देखील खूप कमी प्रमाणात आढळतात. पुढील प्रश्न. पहिला भारतीय रंगीत चित्रपट कोणता आहे? त्यासाठी ऑप्शन ए सीता विवाह, बी सती सुलोचना, सी राजा हरिश्चंद्र, डी किसान कन्या. योग्य उत्तर आहे ऑप्शन डी किसान कन्या. नेक्स्ट क्वेश्चन. डबल शतक झळकवणारी पहिली भारतीय महिला क्रिकेटपटू कोण आहे? त्यासाठी ऑप्शन ए अमिता शर्मा, ऑप्शन बी अंजुम चोप्रा, ऑप्शन सी पूनम यादव किंवा ऑप्शन डी मिताली राज. आणि योग्य उत्तर ऑप्शन डी मिताली राज. पुढील प्रश्न. जगातील कोणत्या देशात सर्वात जास्त पोस्ट ऑफिस आहेत? खूपच महत्त्वपूर्ण प्रश्न. त्यासाठी ऑप्शन ए चीन, ऑप्शन बी इंडोनेशिया, ऑप्शन सी दुबई किंवा ऑप्शन डी भारत. खूपच महत्त्वपूर्ण प्रश्न पाहत आहोत. तुम्ही अजूनही व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. योग्य उत्तर ऑप्शन डी भारत. पुढील प्रश्न. सरासरी भारतातील माणसांचे आयुर्मान किती आहे? त्यासाठी ऑप्शन आहेत ऑप्शन ए 40 वर्ष, ऑप्शन बी 60 वर्ष, ऑप्शन सी 55 वर्ष किंवा ऑप्शन डी 80 वर्ष. आणि या क्वेश्चनचे योग्य उत्तर ऑप्शन बी 60 वर्ष. पुढील प्रश्न. भारतातील सर्वात प्रदूषित कोणते शहर आहे? म्हणजे भारतामधील कुठल्या शहरामध्ये सर्वात जास्त प्रदूषण आहे? त्यासाठी ऑप्शन ए मुंबई शहर, बी पटना शहर, सी दिल्ली शहर किंवा डी राजस्थान. खूप इझी क्वेश्चन आहे. आणि योग्य उत्तर ऑप्शन सी दिल्ली शहर. पुढील प्रश्न. 15 ऑगस्टला प्रधानमंत्री कुठे झेंडावंदन करतात? खूपच महत्त्वपूर्ण प्रश्न. त्यासाठी ऑप्शन ए कुतुब मिनार, बी ताजमहाल, सी लाल किल्ला किंवा डी गेटवे ऑफ इंडिया. योग्य उत्तर ऑप्शन सी लाल किल्ला. नेक्स्ट क्वेश्चन. जगातील सर्वात प्रदूषित राजधानी कोणती आहे? खूपच इंटरेस्टिंग क्वेश्चन. त्यासाठी ऑप्शन ए नेपाळ, बी वेल्सम, सी कोरिया, डी दिल्ली. योग्य उत्तर आहे ऑप्शन डी दिल्ली. पुढील प्रश्न. भारताचा राष्ट्रीय कलर कोणता आहे? त्यासाठी ऑप्शन ए हिरवा कलर, बी भगवा कलर, सी पिवळा कलर किंवा डी काळा कलर. योग्य उत्तर आहे ऑप्शन बी भगवा कलर. पुढील प्रश्न.
भारतात सर्वात सुंदर जिल्हा कोणता आहे? खूपच महत्त्वपूर्ण आणि इंटरेस्टिंग क्वेश्चन. त्यासाठी ऑप्शन्स. ऑप्शन ए अहमदनगर, बी अकोला, सी बीड किंवा डी पिंक सिटी. योग्य उत्तर आहे ऑप्शन डी पिंक सिटी. फ्रेंड, अहमदनगर या जिल्ह्याचे नाव अहिल्यानगर असे झालेले आहे. तर हा जुना क्वेश्चन असल्यामुळे इथं अहमदनगर असं मेन्शन केलेलं आहे. तर गाईज, भारतातील सर्वात सुंदर जिल्हा पिंक सिटी हा आहे. नेक्स्ट क्वेश्चन. तंबाखूचे सर्वात जास्त उत्पादन कुठे होते? त्यासाठी ऑप्शन ए भारत, बी पाकिस्तान, सी चीन किंवा डी नेपाळ. योग्य उत्तर आहे ऑप्शन सी चीन. पुढील प्रश्न. भारताचे सर्वात पहिले राज्य कोणते आहे? त्यासाठी ऑप्शन ए उत्तर प्रदेश, ऑप्शन बी गुजरात, ऑप्शन सी बिहार किंवा ऑप्शन डी महाराष्ट्र. तुम्ही अजूनही व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर दोनही गोष्टी करायला विसरू नका. योग्य उत्तर ऑप्शन सी बिहार. तर गाईज, तुम्ही अजूनही व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर दोनही गोष्टी करायला विसरू नका. त्याचबरोबर तुमचा स्कोर किती झालाय, किती क्वेश्चन तुमचे बरोबर आलेत ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका. तर फ्रेंड, हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच.